तुमच्या करिअरच्या पहिल्या दिवसाची पहिली गोष्ट आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार. खरंच मला म्हणजे मला आधी कळलं नाही की मला अभिनय येतोय आणि माझा ॲक्सिडेंटली प्रवास सुरू झाला या याच्यात. तो म्हणजे चंद्रलेखा या संस्थेत मोहन वाघांच्या नाटकातनं. माझा मोठा भाऊ आधी काम करत होता चंद्रलेखेच्या सोनचाफा या नाटकात आणि मी माझा भाऊ काम करतो आहे म्हणून आपल्या टिवल्या बावल्या करत असायचो बॅकस्टेजला वगैरे. आणि अचानक त्याची उंची वाढली त्यामुळे सगळे लोक म्हणायला लागले की हा आता नातू वाटत नाही आजोबांचा, तर हा मोठा झाला आहे, तर आता दुसरा मुलगा बघा. आणि तेव्हा मोहन वाघांनी अचानक मला शिवाजी मंदिरच्या मागे विंगेत विचारलं, काय रे मोठ्या भावाचं काम करशील का? आणि मी हो म्हटलं. मला माहीत नव्हतं काय होतं. तेव्हा मी इयत्ता 5वीत होतो. पण कॉलेजमध्ये इंटर कॉलेज कॉम्पिटिशन जेव्हा चालू झाल्या आणि तेव्हा त्याची जी एक चटक लागली ना, तेव्हा खरं मला वाटलं की माझी ही आवड आहे आणि मला ही आवड जोपासायला आवडेल आणि मला ह्याच्यात करिअर करायला आवडेल, कारण मला ह्याच्यातनं समाधान मिळतं आहे. बरं, असा हा तुझा प्रवास झाला. स्पृहा, तुझा प्रवास कसा झाला? मी बालमोहन विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी आहे दादरला आणि आम्हाला एक विद्यार्थी पटवर्धन नावाचा एक परीस मिळाला आहे की ज्याचं कुठल्याही दगडाला लागलं की सोनं झालं आहे आत्तापर्यंत. मी दुसरीत असताना माझी पहिली एकांकिका केली विद्याताईंबरोबर. तिचं नाव होतं दिनूचं बिल. त्या एकांकिकेत मला काम मिळण्याचं एकच कारण होतं की गोष्टीतला दिनू खूप आगाऊ असतो आणि मी खूप आगाऊ म्हणून फेमस होते. दुसरी गोष्ट, त्यावेळेला आमच्या ग्रुपमधल्या फक्त माझ्या एकटीचा बॉयकट होता म्हणून मी मुलगा वाटायचे आणि ती पहिली एकांकिका होती माझी. आणि तिथून मग शाळेतले वेगवेगळे कार्यक्रम असू देत किंवा छोट्या छोटी नाटुकली असू देत, काही निवेदनाचे कार्यक्रम असू देत, असं सगळी गंमत जम्मत चालू असायची. मग 7वीत होतो आम्ही तेव्हा विद्यार्थ्यांनी आमच्या सगळ्या टवाळ मुलांना घेऊन एक दे धमाल नावाची सिरियल केली तेव्हाच्या अल्फा मराठीवरती. आणि त्याच्यानंतरसुद्धा मग बालकलाकार म्हणून मी काम करत होते. आभाळ माया केली, एक हा असा धागा सुखाचा नावाची सिरियल केली. पण त्यावेळेला कधीच मला वाटलं नाही की मी ॲक्टिंग करू शकेन, कारण मला सारखं असं वाटायचं की आपण अतिशय बावळट आहोत दिसायला आणि इथे फक्त चांगल्या दिसणाऱ्या माणसांनाच काहीतरी काम मिळू शकतं, असा माझा एक स्वतःचा ठाम विश्वास होता. पण त्यानंतर जेव्हा 11वीत रुईया कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि तिथली पुढची 5 वर्ष मी सतत एक 7 ते 8 एकांकिका केल्या आणि स्टेजचा एक अतिशय छान अनुभव मला तेव्हा मिळाला खऱ्या अर्थाने. आणि मग तेव्हा मजा येत होती, पण तेव्हासुद्धा माझ्या मनात पक्कं होतं की मला ॲक्टिंग करिअर करायचं नाही आहे, कारण माझ्या बाबांची अशी भयंकर इच्छा होती की मी UPSC करावं, म्हणजे IAS IPS किंवा अशा पद्धतीच्या कुठल्या तरी प्रोफेशनमध्ये जावं. आणि मी अभ्यास करत होते त्या दृष्टीने. मी UPSCची परीक्षासुद्धा अपिअर केली आहे आणि मी क्लास जॉईन केला होता. हे सगळं करत असताना कुठंतरी मला सारखं असं वाटत होतं की आय एम नॉट हॅपी, मी फार खुश नाही आहे हे सगळं करताना. आणि त्यानंतर लहानपण देगा देवा नावाच्या नाटकाची मला ऑफर आली. सुबक हर्बेरियमचं जे प्रोजेक्ट होतं आणि ते नाटक करताना, ते 25 प्रयोग करताना मी मला स्वतःला सांगून टाकलं की नाही नाही, आपल्याला काहीतरी आवडत असेल आणि आपल्याला करिअर म्हणून जर का करायचं असेल तर ते हेच आहे. आता ना, जेव्हा छंदाचा व्यवसाय होतो किंवा आता मला भविष्य होतं असं म्हणू आपण की माझं भविष्य हे आहे, मला आता हेच करायचं आहे, तेव्हा आपल्या वृत्तीमध्ये नेमका कुठला फरक पडतो? मला असं वाटतं की मी प्रचंड सिरियस झाले एका रात्रीत. ज्या दिवशी मी ठरवलं की आता मला ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे, तेव्हा खरं तर मला माहिती नव्हतं की म्हणजे मला नेमकं काय करायचं आहे. एकतर मला हे माहिती होतं की आईबाबांचा माझा विरोधच आहे. खरं तर त्यांना आवडणार नाही आहे मी जोपर्यंत स्वतःला सिद्ध करून दाखवत नाही तोपर्यंत. कारण त्यांच्या दृष्टीने एखाद्या सिरियलमध्ये मी काहीतरी फुटकळ एक काम केलं किंवा एखाद्या नाटकात मी काहीतरी काम केलं ह्याला फार महत्त्व नव्हतं. पण माझी थिंकिंग प्रोसेस कशा पद्धतीने चालली आणि ती योग्य वाटेवर आहे की नाही हे ते खूप शोधत होते. आणि त्या दृष्टीने त्यांना वाटत होतं की मी माझा डिसिजन घेण्याइतकी परिपक्व झालेली नाही आहे. तर माझ्यासमोर स्वतःचं करिअर बिल्ड करण्याच्या आधी आपण व्यवस्थित मार्गावरती आहोत हे आईबाबांना पटवण्याचं एक वेगळं टास्क होतं. त्यामुळे त्या छंदातनं व्यवसायात येण्याच्या प्रक्रियेने मला एका रात्रीत पहिल्यांदा स्वतःबद्दल सिरियस बनवलं. करेक्ट. आणि हा कॉन्फिडन्स स्वतःला द्यायला मी एक 3 ते 4 महिने घेतले की नाही, मला हेच करायचं आहे, मी हे करू शकते. आणि तो कॉन्फिडन्स डेव्हलप होण्याची प्रोसेस ही माझ्या दृष्टीने आत्तापर्यंतची सगळ्यात इंटरेस्टिंग प्रोसेस होती. तुझ्यासाठी उमेश, जेव्हा तू हा व्यवसाय म्हणून ठरवलास तेव्हा
नाही, मला असं नाही वाटत की मी एका रात्रीत सिरियस झालो. मी पहिल्यापासूनच सिरियस होतो आणि मला असं वाटतंय की मी एकांकिका जेव्हा करत होतो तेव्हा जितका सिरियस होतो आणि तेव्हा मला अजूनही तेच जपायचं आहे. कारण मला ती गोडी अजून कुठेही, मी प्रोफेशन म्हणून त्याचं टेन्शन घेत नाही की मला आता प्रोफेशन म्हणजे मला काही वेगळं करायचं आहे. मला असं वाटतं मला ती आवडच जपायची आहे आणि जोपर्यंत मला असं वाटतं मी हे काम करत राहीन जोपर्यंत मला ते आवडतं आहे. ज्या क्षणी मला त्यातली गोडी संपेल, ज्या क्षणी ते मला माहीत नाही कधी होईल, पण तेव्हा माझ्या मते मी काम करू शकणार नाही. म्हणजे जे आहे ते मला तसंच टिकवून ठेवायला आवडेल. राईट. आपण जेव्हा ह्या पद्धतीने म्हणजे खेळकरपणे, गांभीर्याने, कधी कधी दोघांचं मिश्रण करून आपण जेव्हा पुढे जातो, तर या उमेदवारीच्या काळामध्ये जेव्हा आपण नवीन असतो, या सगळ्यामध्ये काही नकार पण पडतात का उमेदवारीच्या काळात, किंवा आपल्याला मिळत नाही हवं ते, किंवा थांबावं लागतं? खूपच. अगदीच. मी नाव नाही फक्त घेणार, पण एक प्रोफेशनल नाटक होतं, त्याचे दिग्दर्शक खूप नावाजलेले आहेत. अगदीच म्हणजे जेव्हा मी, तेच एकमेव नाटक होतं जेव्हा कॉलेजच्या काळात मी अटेम्प्ट केलं होतं प्रोफेशनल नाटकाला, तेव्हा मी रिहर्सल केली होती एक 7-8 दिवस आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की नाही, तुला नाही जमत आहे, त्यामुळे आपण पुढे नाही कंटिन्यू करतो. रादर त्यांनी तोंडावर नाही सांगितलं, नंतर मला फोनच नाही आले रिहर्सलचे, तेव्हा मला अंदाज आला होता खरं तर की माझं काही इकडे होत नाही आहे काम. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला समजावून सांगितलं होतं की नाही, तुझा तो पिंड नाही, त्यामुळे तू ह्याला सूट नाही आहेस या रोलला. तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं की का मला असं झालं आहे. पण त्यानंतर मी कॉलेज कॉम्पिटिशन्स करत होतो, प्रोफेशनली काही केलं नाही आणि मला याचा आनंद झाला नंतर. मी तेव्हा आमच्या कॉलेजच्या चेतन दातार, मला नक्कीच आवडेल, तेव्हा मला तो शिकवत होता. पहिल्या वर्षी त्यांनी माझी एकांकिका बसवली होती, तेव्हा मी त्याच्याकडे जाऊन रडलो होतो. आणि नंतर त्याच कॉलेजच्या कॉम्पिटिशनमध्ये एकदा ज्युरी म्हणून ते आले होते आणि त्यांनीच मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस दिलं होतं. सो माझ्यासाठी तो प्रवास खूप महत्त्वाचा होता. हां, म्हणजे एक प्रकारे दादच होती ती. तुझ्या बाबतीत असं काही झालं का? जोपर्यंत मला माहिती नव्हतं की आपण नेमकं काय करतोय, तोपर्यंत माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. पण ज्या वेळेपासून मी एक ठराविक त्याच्याकडे मोटिव्ह ठेवून बघायला लागले, त्यानंतर मला त्याच्यातली गंमत आणखीन यायला लागली काम करण्यातली, की येस, आपण करतोय ते लोकांना आवडतंय, ते त्यांना भावतंय आणि त्यातनं मला आणखीन काम करण्यासाठी ऊर्जा मिळायला लागली आणि मग मला त्याची चटक लागली असं म्हणायला हरकत नाही. मला तुझा आत्तापर्यंतचा प्रवास पाहताना असं जाणवतं बऱ्याच वेळेला की कुहूची एक व्यक्तिरेखा आहे. ती कुहूची व्यक्तिरेखा झाल्यानंतर कदाचित तुला कुहूसारख्याच खूप साऱ्या भूमिका आल्या असतील का नाही मला माहीत नाही, पण तू त्याच्यामध्ये अडकली नाहीस, त्याच्यामधून तू रमा केलीस. मग तू रमामध्ये सुद्धा अडकली नाहीस, मग तू आता ईशा करतेस. तर ह्या ज्या व्यक्तिरेखा तू जेव्हा साकार करतेस ना, वाचतेस तेव्हा, म्हणजे किंवा तुला सांगितलं जातं तेव्हा, स्क्रिप्ट वाचतेस तेव्हा, तिथपासून ते तू कॅमेरासमोर उभी राहतेस तिथपर्यंत हा प्रवास कसा असतो, हे या व्यक्तिरेखांच्या अंगाने थोडं सांगता येईल का आम्हाला? मला आवडेल सांगायला. खरं तर म्हणजे माझ्या बाबतीत नेहमी असं होतं की सुरुवातीला लोकांना कधीच मी करते ते काम तितकं पटत नाही की काय, अशी मला शंका असते. त्याच्यामुळे मी प्रचंड अनहॅपी असते माझ्या कामाबद्दल किंवा थोडीशी डगमगलेली असते. मी सतत माझ्या दिग्दर्शकाला विचारत असते की बरोबर होतंय ना, हे मी बरोबर लाईनवरती आहे ना, प्लीज मला सांग, मला कळत नाही आहे आत्ता. पण हळूहळू एका व्यक्तिरेखेवरती तुमची पकड यायला लागते. माझ्या बाबतीत तरी असं कायम होतं. कुहू ते रमाबाई हा प्रवास माझ्या दृष्टीने अतिशय आव्हानात्मक होता, चॅलेंजिंग होता. कारण मुळात छोटी रमा हे पात्र लोकांना खूप आवडलं होतं आणि एक इमेज एका व्यक्तिरेखेने तयार केलेली असताना तिथे लोकांसमोर पुन्हा एकदा त्या व्यक्तिरेखेचं पूर्णपणे वेगळं रूप उभं करणं हे खूप अवघड होतं. पण माझे दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांनी मला त्या बाबतीत खूप मदत केली रमाबाईंची व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी. आणि त्यानंतर ईशाचं काम करताना सुद्धा मला तेच झालं जे त्यावेळेला झालं होतं. उमेशला माहिती आहे, मी सुरुवातीला प्रचंड डायसी होते त्या कामाबद्दल, त्या व्यक्तिरेखेच्या फुलत जाण्याबद्दल. पण फॉर्च्युनेटली तुमची टीम आणि तुमचा सहकलाकार समजा तुमच्या पाठीशी असेल तर ते खूप सोपं होतं आणि माझे सगळे सहकलाकार इन्क्लुडिंग उमेश माझ्या पाठीशी त्या बाबतीत उभे राहिलेत कायम. खूपच छान तू हा प्रवास सांगितलास. उमेश, तू रंगमंचावरती अभिनय केला आहेस, मालिकांमध्ये केला आहेस, जाहिरातीमध्ये केला आहेस, चित्रपटात केला आहेस. या सगळ्या अभिनयांच्या मध्ये साम्य काय असतं आणि फरक काय असतात?
मला असं वाटतं की नाटकाची पॉझिटिव्ह बाजू ही असते की तुम्हाला लाईव्ह ऑडियन्ससमोर परफॉर्म करायचं असतं. तुमचा लाईव्ह ऑडियन्सशी कनेक्ट होतो आणि तुम्हाला तुमची व्यक्तिरेखा, तुम्ही जे परफॉर्म करणार असता त्याची पूर्ण पार्श्वभूमी माहिती असते, जे मालिकेत अजिबात नसतं. मालिकेत आम्ही आता उद्या जाऊन काय शूटिंग करणार आहोत ते आम्हाला माहिती नसतं. आम्हाला गोष्ट माहिती आहे मालिकेची, इथून सुरुवात होणार आहे आणि इथे संपणार आहे, पण आम्हाला उद्या जाऊन कुठले सीन्स करायचे आहेत हे मला माहीत नाही, ते आम्हाला उद्याच जाऊन कळणार आहे. आणि त्याची पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की आम्ही एकाच वेळेला अनेक घराघरात पोचू शकतो, आमची कला आम्ही अनेक घराघरांमध्ये दाखवू शकतो. पण त्याची निगेटिव्ह बाजू ही असते की आम्ही सकाळी 7 वाजता शूटिंगला जातो आणि संध्याकाळी 5 वाजता जेव्हा आम्ही दमलेलो असतो तेव्हासुद्धा आम्हाला एखादा इमोशनल सीन समोर येतो आणि तो आपल्याला आता करायचा आहे. त्यामुळे कितीही दमलेलो असलो तरीसुद्धा आपल्याला ते बळ एकवटून तिथे परफॉर्म करावं लागतं. ही कुठेतरी एक त्याची निगेटिव्ह बाजू आहे, पण मी तीच पॉझिटिव्हली घेतो की इथे आम्हाला असं वाटतं की आमचे पेशन्स ट्राय केले जातात. सो प्रत्येकाचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स असतात, पण मी एक कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला त्या माध्यमात मोल्ड करण्याचा प्रयत्न करतो. स्पृहा, मला असा कधी कधी प्रश्न पडतो, व्यक्ती म्हणूनच्या आपल्या भावना आणि व्यक्तिरेखेच्या भावना, म्हणजे कसं आहे की उदाहरणार्थ व्यक्तिरेखा ही समजा खूप डिप्रेशनमध्ये किंवा असं नैराश्यामध्ये आहे आणि आपण व्यक्ती म्हणून त्यावेळी निराशेत वगैरे नाही आहोत. अशा वेळी ती निराशा दाखवायची असेल तर काय करावं लागतं? मला तरी असं वाटतं की त्यावेळेला पर्टिक्युलरली त्या सीनचा विचार करणं आणि तितकं तुम्ही मेंटली फोकस्ड असणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि कुठेतरी तुमच्या व्यक्तिमत्वातली जी स्पॉन्टेनिटी असते ती यासाठी तुम्हाला मदत करत असते. बरं. आणि त्याच जोडीने तुम्हाला स्विच ऑन स्विच ऑफ पण करता यावं लागतं आणि ते जमवून घेणं हे ज्याला जमलं तो मला वाटतं तो टिकतो आणि ते त्याला तितकं छान पद्धतीने कॅरी करता येतं पुढे ती व्यक्तिरेखा. हां, आता आवडीचं कामही करताना कधी कधी कसोटीचे प्रसंग येतात, कधी कधी अकारण म्हणजे कारण नसताना अडचणच निर्माण होते, विशेषतः नाटकामध्ये ते फार जास्त होतं. तर असे काही तुमच्या करिअरमधले कसोटीचे पण तरीही आता पाठी वळून बघत असताना गमतीचे असे काही प्रसंग तुम्ही शेअर करू शकाल का? आत्ताच आमचा एक प्रयोग झाला. तिथे पहिल्या सीनमध्ये असं असतं की एक वाक्य झाल्यानंतर आमचा फोन वाजतो आणि मी तो फोन घेतल्यानंतर त्या कॉन्व्हर्सेशन होतं फोनचं, तेवढ्यात प्रिया आतमध्ये जाऊन कपडे बदलून येते आणि त्याच्यानंतर आमचा पुढचा सीन चालू होतो जो त्या फोनवर अवलंबून आहे. आणि त्या पद्धतीने फोन वाजला आणि मी येऊन फोन उचलायला गेलो आणि तिथे फोनच नव्हता. तर त्या क्षणी मला आता काय करू आणि काय नको, नाटक पुढे जाऊच शकणार नाही, नाटक पुढे होऊच शकणार नाही. पहिल्या अंकातला पहिला प्रवेश त्याच्या 10व्या मिनिटाला हे घडलं होतं. आणि नशिबाने पुढच्या सीनमध्ये आमचं एक कॅरेक्टर येतं हिम्मतराव म्हणून, तो एका मोबाईलवरती बोलत असतो, तो लुंगी घालून येतो दुसऱ्या सीनमध्ये. त्यामुळे त्याचं असं असतं की मी कुठे विसरलो फोन तर नको, म्हणून त्यांनी आमच्या सेटमध्ये एक जागा ठेवलेली आहे, तिथे फोटो फ्रेमच्या मागे तो लपवलेला असतो. आणि नशिबाने मला तो दिसला. मी ब्लँक झालो एक सेकंद की आता माझ्याकडे फोनच नाही तर मी बोलू कसा फोनवरती. मी प्रियाला म्हटलं फोन कुठे आहे? ती म्हणाली मी आतमध्ये जाऊन बघून येते. म्हणून ती एक्झिट घेतली तिने की कदाचित आतमध्ये फोन असेल, त्यांनी ठेवायचा विसरला असेल, तो फोन घेऊन येईल. तोपर्यंत मला आता कळलं की 3 बेलमध्ये फोनची रिंग बंद होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मला तो फोन शोधून माझ्या हातात येऊन मला बोलायला पाहिजे. आणि मला तो समोर त्यांनी लपवलेला मोबाईल फोन दिसला आणि मी अरे हा काय फोन असं करून तो फोन घेतला आणि मी फोन कॉन्व्हर्सेशन पुढे चालू केलं. स्पृहा, आमच्या नांदी नाटकाचा प्रयोग चालू होता पुण्याला बालगंधर्व थिएटरला. आणि मला वैयक्तिक आयुष्यात सुद्धा उंदरांची अतिशय भीती वाटते, म्हणजे खरंच वाटते. पण नांदी नाटकामध्ये एकदा एकच प्यालाचा एक सीन होतो, त्यामध्ये मी माधवी जी अँकर असते त्या शोची, ती अचानकपणे गीता बनून एकच प्यालामधली सिंधूशी बोलायला जाते. आणि त्यानंतर ती गीता एक 8 मिनिटाची प्रचंड मोठी सोलोलोकी बोलते, ज्याच्यामध्ये भयंकर इमोशन्स आहेत, ती एकही श्वास मध्ये थांबत नाही. आणि तो एक इमोशनल सीनचा ब्रिज चालू असताना मला विंगेच्या या टोकापासून
एक बारीक काहीतरी काळं वळवळताना दिसलं आणि मी बघेपर्यंत तो उंदीर साधारणपणे माझ्या पायापर्यंत आला होता आणि मी गर्भगळीत झाले. मी गीता वगैरे सगळं विसरले त्या क्षणापुरतं. मी वर जाऊन उभी राहिले लेवलच्या. मी हात जोडले, प्रेक्षकांना म्हटलं माफ करा, स्टेजवर एक उंदीर आहे म्हणून मी थांबली आहे. त्यानंतर ज्या वेळेला तो उंदीर गेला मी पुन्हा खाली आले माझ्या जागेवरती. मी म्हटलं आता उंदीर गेलाय, मी पुन्हा सीनला सुरुवात करते असं म्हणून 2 वाक्य मागे येऊन मी पुन्हा त्या सीनला सुरुवात केली. आणि खरं तर मला असं वाटतं की अशा वेळेला तुमचा जो समोरचा सहकलाकार असतो त्याच्यासाठी ते जास्त अवघड असतं, ते सगळं सांभाळून निभावून देणं. अगदी लोकप्रियता. आणि लोकप्रियता एकदा मिळायला लागली की त्या लोकप्रियतेकडे पाहण्याची आपली दृष्टी ही सुद्धा बदलत जाते आणि कोणालाही शाबासकी हवी असते. तर ह्या लोकप्रियतेकडे पाहण्याची तुमची दृष्टी काय? मला खूप बरं वाटतं जेव्हा लोक कौतुक करतात. नक्कीच ते सगळ्यांना हवं असतं. मला खूप आनंद मिळतो. पण खरंच मी कधीच त्याचं दडपण घेत नाही किंवा मला असं वाटत नाही की अरे 4 लोकांनी ओळखलं तर मी कोणीतरी चांगला आहे किंवा ग्रेट आहे, किंवा 4 लोकांनी ओळखलं नाही तर अरे माझं हे संपलेलं आहे करिअर. ती कॉम्प्लिमेंट नक्कीच मी घेतो माझी एनकरेजमेंट म्हणून आणि पुढच्या कामासाठी जोमाने लागण्यासाठी. दॅट्स इट. क्या बात. तू कशी बघतेस? मी मम असं म्हणते. बरं, समोरच्या विद्यार्थ्यांना माध्यमाच्या क्षेत्रात करिअर करायची असेल तर तू 4 टिप्स काय देशील? जे मी माझ्या बाबतीत केलं तेवढंच सांगू शकेन की आपल्याला खरोखरच काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण नेमक्या कुठल्या गोष्टीसाठी हे करिअर करतो आहोत ह्यालाही तितकंच जास्त महत्त्व आहे माझ्या लेखी. म्हणजे जसं उमेश म्हणाला तसं इथली लोकप्रियता, इथलं ग्लॅमर आणि बाहेरून दिसताना दिसणारे थोडेसे जास्त प्रमाणात मिळणारे पैसे असं काहीतरी समजा डोळ्यासमोर आहे आणि म्हणून आपण या क्षेत्रात येतोय की खरंच आपल्याला हे नाही केलं तर आपण दुसरं काहीच तितकं छान करू शकणार नाही या भावनेने आपण येतोय हे आधी ओळखायला हवं इतकंच मला वाटतं. मी तेवढंच सांगू शकेन. तुला काही ह्याच्यात ॲड करायचं आहे? थोडंसं नक्कीच ॲड करीन की बाहेरनं जितकी ही झगमगाट किंवा जितकं हे लोकप्रिय असं वाटतं पण तितकीच मेहनत इथे आतमध्ये आहे. रादर जास्त जबाबदारी आतमध्ये आहे. जास्त पेशन्स तुम्हाला इथे ठेवावे लागतात. जास्त नकारांना सामोर जाण्याची तयारी तुम्हाला लागते. पण माझ्या मते ते कुठल्या तरी क्षेत्रात असणारच जिथे तुम्हाला एक स्वतःची जागा निर्माण करायची असते. त्या प्रत्येक क्षेत्रात ह्या गोष्टी असतात. त्यामुळे हेच क्षेत्र तसंच आहे, वेगळं क्षेत्र नाही आहे. ह्या सगळ्याची तयारी करून, मेहनत घेण्याची तयारी करून, निराशा पचवण्याची तयारी करून नक्की या क्षेत्रात तुम्ही येऊ शकता.